तुझ्या घरचा आहे काय करंट? आमचा करंट अजून तो बघितलेला नाहीये. बारामतीसारखं करणं हे काही साधं काम नाही. इथला की आमदार पहाटे 5ला उठतोय, पावणे 6ला कामावर जातो. पावणे 6ला सकाळी कामावर जातोय. बाकी काम कसं झालंय, दोरीवर काय का पाणी मारलंय का, आमचं केलंय का, तुम्हाला काही उपमुख्यमंत्री असो, विरोधी पक्षनेता असो, आमदार असो किंवा कुणी असो, कोणाला लागवड माझ्या इमारती, माझे रस्ते क्वालिटीचे असतात. कॉन्ट्रॅक्टरनी काम घ्या, पण क्वालिटी नाही दिली तर त्याला प्रॅक्टिस अजित पवारांसह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू या भीषण विमान अपघातात झालेला आहे. आज सह्याद्रीचा कडा कोसळला, वेळ काळाने साधली आणि क्षणात होत्याचे नवते झाले. ज्यांच्या आवाजाने मंत्रालय दणाणायचे, तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आज शांत झाला. अजित दादा, तुम्ही असे अचानक जायला नको होते. विमानाच्या त्या आघाताने काळीज हे फाटले, जनतेच्या डोळ्यातून आज अश्रू हे दाटले. बारामतीचा गडाज सुना सुना झाला, कोणी सांगावे आता हा घाव कसा सोसावा. विकासाची गंगा ज्यांनी घरोघरी नेली, नियतीने क्रूर चेष्टा आज त्यांचीच केली. परत या दादा, साथ घाल तो महाराष्ट्र, तुमच्या विना पुढे राहिले विकासाचे पर्वा. नाही करमत आता, नाही सुचत काही, तुमच्या आठवणीने ओल्या झाल्या दाही दिशा दाही. अजित दादा, परत या ना. तुमचे शरीर गेले असेल, पण तुमचे विचार, तुमची धडाडी आणि तुमचा तो रुबाब हे या मातीत कायम जिवंत राहील. पुन्हा असा नेता होणे नाही. जाता जाता इतकं सांगतो, लढावया कधीच मरत नसतो, तो फक्त विश्रांतीला जातो.